तर मित्रांनो डे 3 चालू झाला आहे इको फ्रेंडली लॉजिक्स. त्या आपण हॉटेलमध्ये थांबलो होतो भावानं आणि आता बॅगा वगैरे आपण पुरा खाली केलेल्या तिथं पर डे 100 रुपयाच्या हिशोबाने आपण बॅगा ठेवलेल्या आहेत. आणि आता आपण निघालो ABC ट्रॅक करायला. आजचा 3रा दिवस आहे आपला ट्रॅक करण्याचा आणि फुल पैशाचा पण जुगाड होत नाही भावाने. एवढे पैसे लागतात इकडं काय विचारच सोय नाही. म्हणजे जास्त तर खाण्यापिण्यावर जास्त हाय रेंजमध्ये पैसे लागतात जेवणासाठी. कारण की इकडं काय असं साधन नाही की गाडी वगैरे जाईल तर लोक घेऊन जातात, त्याच्यामुळे जास्त महागामध्ये पैसे असतात. तर भावानो आता तुमचा भाऊ आता निघाला 3रा दिवसाचा ट्रॅक सुरू केलेला आहे. त्या लॉजमध्ये आपण आपल्या बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत. आता बघूया पुढं काय होतं आहे. आपल्याकडे पैसे नाही काय नाही तरी पण आपण ABC ट्रॅक करायला चाललो आहे भावानं. तर बघूया, वजन तर कमी झालं आहे आता आपलं, कसं काय होतं आहे. तर व्हिडिओ भावानं शेवटपर्यंत बघा. आजचा 3रा दिवस आहे. 3रा दिवस फुल ॲडव्हेंचर असणार आहे आणि असे काय नजाऱ्यांसोबत आपण चाललेलं आहे ABC ट्रॅक करायला. आणि वाजले सकाळचे 8:30 म्हणजे 9 वाजायला आलेत भावानं आणि सूर्यनारायण पण वरती आले. मौसम एकदम चांगला आहे, पाऊस वगैरे काय पडत नाही. तर बघूया आज कोशिश करू की लवकरात लवकर पोहोचण्याची. जिथपर्यंत पोचता येईल तितकं चांगलं आहे आपल्याला. दिवस सफर सुरू झाला आहे आणि बघा लोक कसे असे घेऊन जातात, त्याच्यामुळे थोड्या किमतीमध्ये महागातल्या. नेपाली नाही म्हटलं तरी ABC ट्रॅक करायला 20-25 हजार रुपये लागतात. पण आम्ही भावाने लो बजेटमध्ये चाललो फुल ॲडव्हेंचर करत. तर मित्रांनो असं काय आपलं सफर सुरू झालं. बघूया आज आपण तिथपर्यंत पोहोचलो काय एकदम खतरनाक व्ह्यू सोबत चाललेलं आहे. अशा रूटने भावानं आपल्याला आज बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. हिमालयापर्यंत पोहोचतोय की काय. आपला सफर सुरू झाला आहे बांबूपासून. मित्रांनो नाश्ता लय महाग आहे, 700-800 रुपयाचा नाश्ता होता. तर आम्ही परत आज एकदा आपले देसी कट्टा चणा खातोय. चणा आणि हा बघा इथं गूळ ठेवलेला आहे. तर चणे आणि गूळ खाऊन आजचा आपला दिवस काढायचा आहे. बघू आज किती एनर्जी भेटते. हिमालयापर्यंत पोहोचायचा कोशिश करू किंवा ABC पोचलं तर ABC पण पोचू. कारण की वजन कमी आहे पण पायाने जबाब दिला आहे आपल्या. बघू आज काय होतं आहे ना भाऊ. बघू आता चण्यावर जोर मारू मग नंतर काम. आपल्याला काहीतरी एकदम नवीन काहीतरी बघायला भेटलेलं आहे भावानं. दाखव. रानमेवा, बांबूचा रानमेवा. अच्छा हे असं काहीतरी आहे. म्हणजे एकदम लाल लाल झाल्यावर चांगलं खायला मस्त वाटतं. हे बघा सर्व पुरं जंगल त्याच्यानेच भरलेलं आहे भावानं. टेस्टमध्ये कसं आहे हा भाऊ? आंबट गोड चिंबट आहे. चला आपण पण एक ट्राय करू का. हिमालयामधला रानमेवा एक भेटला आहे मला चांगलासा. हो हो एकदम दाणेदार आहे, जबरदस्त. एवढा चढ आहे असं वाटतं कशाला आलं इकडं फुकट पैसे घालवायला. नॉमॅड भाऊ म्हण पैसे घालवायचे पण चढायचा बी आणि ते बघायचा लय डेंजर आहे राव. असा काय नजारा एकदम जंगलातनं चाललेला आहे भावानं. तुमचा भाऊ फुल ॲडव्हेंचर करत. तर भावानं तुमच्या भावाला सपोर्ट दाखवा. असं काय घोंगडा बांधलाय, डोक्याला मास्क लावलेली. नवड भाऊ काय बोल रहा है? बढिया हालत बघ काय. हो नो अशा वातावरणात नाही यायचं म्हणजे लय हवा टाईट होते आणि काय रस्ता असा डेंजर आहे ना. नको वाटतंय असं वाटतंय कशासाठी आलो इकडं आपण. पण नजारे भावानो बघण्यासारखे नजारे आहेत. अशा नजाऱ्यांचा आस्वाद घेत तुमचा भाव ऑल इंडिया ट्रॅव्हल करत पोचलेला आहे अन्नपूर्णा बेस कॅम्पच्या तिकडं. आणि भावानो अवतारावर जाऊ नका, अवतार आपला वेगळाच झाला आहे. कारण की तिकडे एवढा थंड चालते ना रात्रीचा, आंघोळ पण करायचा मन नाही होत भावानं. लय डेंजर आहे आणि अशा वातावरणात जायचं म्हणजे फुल एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला अन्नपूर्णापर्यंत शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे भावानं. तर व्हिडिओ भावानं शेवटपर्यंत बघायचे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा. तुमचा भाव चालला आहे अन्नपूर्णा बेस कॅम्प.
भावानं अशी झाड आहेत ना एकदम खतरनाक वाली. आता आपण पोचलेलो आहे देवास. बांबूवरनं देवास हाईटवर किती आहे बघा, 2505 मीटरच्या हाईटीवर आहे देवास. आणि आता हिमालय देवरिली 2 ते 4-4.5 मिनिटाचा हे आहे. आणि आपण अशा लोकेशनवर पोचलेलं आहे भावानो. खतरनाक ॲडव्हेंचर चालू आहे, लय डेंजर आहे भावानो. सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला, फुल सपोर्ट. अशा वातावरणात तुमचा भाव पोचलेला देवास ABC ट्रॅक करतोय बघा. कसला आहे बघ. लांब शेफ्टी. चला तर मित्रांनो, आता आपण बांबूपासून परनिम्म्या अंतरावर आलेलं आहे. आणि आता इथून पुढचा स्टॉप आपला असणार आहे हिमालया. आणि हिमालयाच्या पुढं असणार आहे MBC. जर बघूया आज संध्याकाळपर्यंत MBCच्या म्हणजे 3-4 वाजेपर्यंत MBCपर्यंत पोचलो तर आपण डायरेक्ट ABCला डायरेक्ट जाऊन तिकडं स्टे करू एक नाईट. संध्याकाळचा सनसेट आणि सकाळचा सनराईज आपण दोन्ही पण बघूया काय होतं आपल्याबरोबर. आता असा ॲडव्हेंचर रस्ता आहे हे बघा. रस्ते असे आहेत तर पोचण्यासाठी किती टाईम लागेल याचा काय अंदाज नाही. पण तुम्हाला ABC एक अनुभव ह्या माझ्या डे बाय डे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ आवडली तर लाईक. हिमालयाचं एकदम शुद्ध मिनरल वॉटर आपण आता पिणार आहोत. लय जबरदस्त आहे. तुम्ही माझ्यासमोर बघताय एक मंदिर, सुंदर असं मंदिर आहे देवराली मधला. काय सुंदर आहे. आणि ह्या साईडला बघा, ओ भाई साहब काय झरणे लागलेत भावानो. काय खतरनाक व्ह्यू आहेत ना. अन्नपूर्णाला आलात तर हा नजारा तुम्ही नक्की बघा भावानो. हो भाई साहब पूरा पहाड एकदम धाराने भरलेला आहे बघा. इथून इथपर्यंत पुरा पहाड. काय खतरनाक भावानो हे बघा. ओय होय 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 होय. चला तर मित्रांनो मंदिर दर्शन करूया. आणि बरं असं ट्रेंड वापरतो. आणि भावना असता नजारा मंदिरामध्ये भावना जबरदस्त. आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय हे वॉटरफॉल. होय 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 काय नजारे, काय नजारे. हो चला भावानं चला, आपली यात्रा सुखद हो गई. प्रार्थना हर हर महादेव. आतमध्ये बाबा बसलेले. हिमालयातून येते पाणी आणि समोर बघा काय सीन. फायनली 2900 मीटरच्या उंचीवर आपण पोहोचलेलं आहे हिमालया. ABC अजून इथून बराच लांब आहे, तरी पण आपण काय अशा स्पॉटवर पोहोचलेलं आहे. आणि नॉमॅड भाव मित्रांनो हॉटेल गेस्ट हाऊस याच्यामध्ये आता आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे. जेवण म्हणजे ना म्हटलं तरी इंडियाचे आपण 500-550 रुपये झाले. लय भारी होतं म्हणजे नॉर्मल जेवण आपलं, पण चांगलं होतं जेवण. तर आता इथून नाही म्हटलं तरी ABC इथं 6 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. आणि वरती बघा म्हणजे ढगांचं वातावरण तयार झालेलं आहे एकदम पुरा. हे बघा ढग वगैरे कशी येतात त्या साईडून. मस्त वातावरण आहे. तर भावानो पावसाचं वातावरण आहे. पुरं ढग इकडं येतात म्हणजे पाऊस 100% पडणार. आणि ढग बघा कशी एकदम पुढच्या साईडला चाललेत एकदम दणकवून. आणि ह्यांनी भावाने ते काहीतरी म्हणतात त्याला, ते वरती सुकायला टाकलं होतं. ते आता परत ते टोपलीमध्ये जमा करायला लागलाय. भाई क्या बोलते इसको?
इसको क्या बोलते हैं? साग. साग आहे म्हणजे ते जेवणामध्ये वापरला जातो भावानो. एक नंबर आहे. चला, तर मित्रांनो आता आपण निघालेला आहे हिमालयामधून देवराईसाठी आणि इथून 45 मिनिट्स सांगतायत, पण वाटत नाही 45 असतील. 1 ते 1.5 तासाचं अंतर असू शकतं, कारण की एकदम खडी चढाई आहे. आता हा बघा पुरी खडी चढाई. मौसम थोडा थोडा साफ झालेला आहे, पण थोडा थोडा पाऊस पण आहे. आणि टार्झन द बंद का जादू. आणि मौसम बघा भावानं, ढगं खाली उतरले. ढगं आली म्हटलं तर पाऊस 100% पडतो इकडं भावानं, म्हणून रेनकोट घातलाय आणि निघालोय भावानं. जेवल्यावर भावानं चालायची ताकद नाही होत, पण काय करणार, 6 तासाचं अंतर आहे अजून, 6 ते 7 तासाचा. तर अजून आपण 1-2 तास पुढे गेलो तर उद्या 100% आपण पोचून जाऊ ABCला. आणि इकडच्या बघा डायरेक्ट हिमालयातून येणारं पाणी दिसताना असं दिसतोय, पण एकदम गार चिल्ड असेल. 2-3 मिनिटातच माणूस गारटून जाईल. इकडचं वातावरण बघा 2 मिनिटात बदलला. पहिला पुरा डोंगर दिसत होता, आता पुरा कोराही कोरा आणि पुरा पावसाचं वातावरण आणि असं काही जंगल. ह्या घाण्या जंगलातनं आपण ट्रॅक करत चाललेलं आहे भावानं ABC कॅम्पकडे, ABCचे दर्शन करायला. हे बघा अन्नपूर्णा बेस कॅम्पपर्यंत पोचणार आहोत. समोर पुरा डोंगराचे डोंगरच आहेत, पण आणि मौसम असा झालाय भावानो, पुरा कोराही कोरा मच गया आहे भाई साहब. आणि इकडची लोक बघा किती मेहनत करतायत. हे सर्व फाटी वगैरे घेऊन आपल्या हॉटेल्समध्ये घेऊन चाललेत. पुरा भावानो नजारा तुम्ही पहिला बघितला असाल तर पुरा एकदम क्लीन दिसत होता, पण आता कोराही कोरा मच गया आहे भाई साहब. आणि तुमचा भाऊ पोचलेला आहे आता अशा ठिकाणी देवराई. तुमचा भाऊ पोचलेला आहे आता देवराईमध्ये आणि इथून ABC फक्त आणि फक्त 4 ते 5 तासाचं अंतर राहिलेलं आहे. पण भावानो आज काय आपण जाणार नाही, उद्या सकाळपर्यंत आपण पोचून जाऊ. आणि असे काय नजारे तुम्हाला बघायला भेटतील. आपला नॉमॅड भाऊ इथं बसलेला आहे आणि भावानो तिकडून लोक ट्रॅक करत पुढच्या दिशेला चाललेले आहेत. आणि काय खतरनाक वातावरण झालंय, काय खतरनाक. आणि अशा शिड्यांवरनं भावानो आम्ही चालत चालत आलेलं आहे. एकदम जबरदस्त माहोल झालाय, पुरा कोराही कोरा मच गया भाई साहब. लय भारी वाटतं भावानो. असे नजारे घ्यायचे असतील तर तुम्हाला ABCला यावंच लागतंय. काय विषय हा. भावानो ती समोरची नदी आता आपल्याला पुरी क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. तिकडं आपला लोकेशन आहे आणि नजारे बघा पुरा कोरा मचवलाय, पुरा ढगा आलेत खाली जमिनीवर. आणि असा काय फुल ॲडव्हेंचर चालू आहे आपल्याला. असा फिरत फिरत तिकडून तसा नदी क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. हे बघा देवराई. बेस कॅम्प आहे तो आहे MBC म्हणतात त्याला. तो 2 तासाचा ट्रेक.